हाय हॅलो नमस्ते, मी आशिष. मी निकिता. वेलकम टू आवर चॅनल. तर आज आमचा पहिला व्हिडिओ आहे लॉंग फॉर्मॅट मध्ये. छोटे छोटे बनवले आपण शॉर्ट्स नाही जरी म्हटले तरी सुद्धा आम्ही शॉर्ट्स आतापर्यंत 25 शॉर्ट्स टाकले, पण एक लॉंग व्हिडिओ हा आमचा पहिला आहे. तर बाल्कनी आमचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. माझा नाही, हिचा माझा. झाडं वगैरे मला काही एवढं नाही, हिला असं मला आवडतात, पण माझ्यामुळे ह्याला पण आवडेल. तिला झाडं आवडतात, झाडं तिला आवडतील, पण झाडाला पाणी कोण टाकणार नाही. हा तू टाकतोस. हा पण मी पण टाकते, मी पण काळजी घेते. हा तर विषय भरपूर. तर आज ह्यात आम्ही बाल्कनी कशी डेकोरेट केली किंवा काय काय प्लांट्स आणले, कुठे कुठे लावले, त्यात बसण्यासाठी काय अरेंजमेंट केली हे सगळं दाखवणार आहे. अरेंजमेंट पण खूप खास केली. हा ते तुम्ही नक्की बघा. तर त्यात काय काय अरेंजमेंट केली, कुठली झाडं आहेत, हे सगळं यात असणार आहे. पहिलं सगळं जमिनीवर होतं, त्याच्यामुळे बसायला जागा मिळत नव्हती, पुरत नव्हती, होती भरपूर पण बाल्कनी जास्त युज होत नव्हती त्याच्यामुळे, कारण सगळं खाली असल्यामुळं ते झाडं अशी खूप म्हणजे झाडामुळे खूप खराब होत होतं. आता झाडं ते कसं मॅनेज केलंय, त्याचं अरेंजमेंट कसं केलेलं आहे आणि ते निकितानेच केलेलं आहे. तर तुम्ही बघा. हा तर त्यासाठी खूप मस्त अशी जागा झालीये. लाईव्हली पण वाटते प्लांट्स मुळे, बसण्यासाठी पण जागा होती. म्हणजे जे पण आमच्या घरात कोणी पण येईल तर तिकडे आधी जातं बसायला, किंवा खालून पण रोडनी जाताना छान दिसतंय हे असं लोक बोलतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू. तर हा आहे मेकओव्हरच्या पूर्वीचा व्हिडिओ. ही अरेंजमेंट पण छान होती. मला आवडायची, छान दिसायचं हे सगळं ओव्हरऑल. पण ना ह्याचा एकच प्रॉब्लेम होता, दिसायला छान दिसत होतं पण ह्याने जवळजवळ अर्धी बाल्कनी कव्हर करून घेतली होती, म्हणून आम्हाला चेंज हवा होता. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं काम म्हणजे नर्सरीत जाऊन आम्ही फुलं आणली, थोडीफार झाडं आणली आणि थोडे प्लांटर्स पण आणले. तर आमच्या बाल्कनीचा दुसरा कन्सर्न होता तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचा. तर आम्हाला काहीतरी असं बसण्यासाठी छान हवं होतं, जे इझिली कॅरी इकडे तिकडे नेता येईल असं, आणि हलकं पण असेल वजनाने. तर आम्हाला हा एक ऑप्शन दिसला. तर आम्ही हा बेंच बनवून घेतलाय पाईन वूडचा, आणि त्यांनी सांगितलं की हे जवळजवळ 500 किलोपर्यंत वजन घेऊ शकतो. पण हा एकदम हलका आहे वजनाने, पण थोडा रफ होता, म्हणून आम्ही त्याला हे वूड पॉलिश देऊन घेतोय, जेणेकरून त्याच्यावर धूळ माती असं चिकटून बसणार नाही आणि ते इझिली साफ करता येईल. आणि तेच मी इथे सांगतेय कदाचित. आणि तुम्हाला माहितीये का, सांडवल्याशिवाय ना माझ्याकडनं कामच होत नाही. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? इथं मी पॅन्टवर कलर सांडवलाय. ज्या पाईनवूडच्या मी बेंच बनवून घेतला होता ना, त्याच पाईनवूडच्या मी प्लँक्स बनवून घेतले आणि ते मेटलच्या हँगर हुक्स काय म्हणतात त्याने भिंतीला अटॅच करून घेतले, ज्यामुळे आमची खालची स्पेस पूर्ण रिकामी राहिली, ज्याने आम्हाला बसायला थोडी एक्स्ट्रा जागा मिळाली आणि हे प्लांट सगळे वर्टिकली हँग होतील. मी आता हा बेंच पूर्ण पॉलिश करून घेतलाय. ह्याला रात्रभर आता सुकून देणार आहे, उद्या सकाळी बघूयात. आता मी दाखवते तुम्हाला आता कसं दिसतंय ते. शाईन तर आली आहे, आता सुकल्यानंतर कळेल. तर आज सेकंड डे, हे रात्रभर पूर्ण ड्राय झालंय, पण ह्याला मला असं वाटतंय सेकंड कोटची गरज आहे. कलर आलाय तसा, पण थोडा रफ वाटतंय, तर स्मूथ फिनिशिंग साठी अजून एक कोट द्यावा असं वाटतंय. आता बेंच पॉलिश करून झालाय, प्लँक्स पॉलिश करून झालेत, सगळी झाडं रेडी आहेत. आता एक एक करून ही झाडं मी प्लँक्सवर ठेवून घेतेय, म्हणजे खाली थोडी स्पेस रिकामी होईल आणि काम करता येईल थोडंफार. सगळी झाडं ठेवल्यानंतर ही खाली असं माती माती झाले होते, मग आम्हाला धुण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग आम्ही ते पूर्ण धुवून घेतोय, साफ करतोय स्वच्छ. आणि तसंही माझ्या नवऱ्याला स्वच्छता फार आवडते, त्याला बिलकुल माती वगैरे जमत नाही. तर आता तोच मग धुवून घेतोय पूर्ण. रात्रीचे आता 11:30 वाजलेत. आम्ही सगळं धुवून टाकले ही गॅलरी, म्हणजे उद्या सकाळी फ्रेश फ्रेश बसायला होईल, म्हणून आम्ही रात्रीचं सगळं उरकून घेतलंय. तर मी आता ओव्हरऑल व्ह्यू देते. आमच्या बेडरूमला अटॅच ही बाल्कनी आहे. तर त्याच्या स्टार्टिंगला आम्ही हा बेंच ठेवलाय, जेणेकरून सकाळी थोडं बसता येईल, चहा नाश्ता करता येईल यासाठी. तर याच्या अपोजिट एक वॉल आहे, त्या वॉलला हे प्लँक्स लावलेले आहेत. खाली एक मॅट ठेवली आहे, ज्यूट मॅट. आणि ही जी 4-5 मोठी झाडं होती माझ्याकडे, त्यासाठी मी मेटल प्लँक्स ठेवले आहेत, जे मी लोकल नर्सरीमधून घेतले होते. तर हे भरपूर वजन घेत आहेत तसे, आणि ही 5 झाडं आरामशीर त्यावर बसली आहेत. आणि ह्या 3 प्लँक्सवर
पण भरपूर झाडं बसली आहेत. म्हणजे माझी सगळी झाडं यावर बसून गेली आहेत. थोडी काही एक्स्ट्रा झाडं होती आणलेली, ती यात आरामशीर बसली आहे आणि त्याने अजून क्राऊडेड पण वाटत नाहीये. छान सुटसुटीत सगळी झाडं बसली आहेत इकडे. आणि मेन म्हणजे गर्दी पण करत नाहीयेत ते बिलकुल. आणि ज्या प्लांट्सला जागा नव्हती ते मी या साईडला इकडे लावून घेतलेली आहेत. तर ओव्हरऑल हे सगळं असं दिसतंय लांबून. आणि या लोणच्याच्या बरणीमध्ये मी खत ठेवलंय, ते पण मी इकडे ठेवून घेणार आहे. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलाय. माझा म्हणण्यापेक्षा रादर हा आमचा पहिला व्हिडिओ आहे, ज्यात माझा नवरा आशिष फारसा दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण त्यात त्याचा पूर्ण वाटा आहे. गॅलरी स्वच्छ करणं, झाडं चॉईस करणं, झाडं आणणं, कार्पेंटरला मेजरमेंट देणं, पेंटचं प्लॅन बनवून घेणं, ह्या सगळ्यामध्ये तो होता. म्हणून हा आमचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला असेल किंवा एखादी गोष्ट आवडली असेल, तुम्हाला तुमच्या घरी करायला आवडेल किंवा करावीशी वाटते, तर मला नक्की सांगा. तो पूर्ण बघितल्याबद्दल किंवा थोडंसंही बघितलं असेल तर तुमच्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.